हॅलो नमस्ते यूट्यूब फॅमिली. तर बघा आपण ती बाबाजी समोर चाललेले आहेत, बाबांची घेतलेली आहे आम्ही मदत. आणि थोडंसं आज ना अनोळखी ठिकाणी आलेलो आहोत. तर गाडी येत होती, पण आता बघू शकता आपण या डोंगरदऱ्याने रस्ता कसा असेल. तर हा पूर्ण माळशीचा घाट आम्ही उतरलेलो आहोत. तो अर्धा रस्ता आम्ही गाडीने पार केलेला आहे आणि अर्धा रस्ता मात्र पायी चाललेलो आहोत. आणि आता अंधार होणार आहे, त्याच्यामुळे थोडीशी धावपळ आहे पोहोचण्याची. तर आज नाही, इथे एक थोडंसं पेशंट होतं, त्यांना भेटण्यासाठी त्या निमित्ताने आम्ही या साईडला आलेलो आहोत. इथे आहे कोकण. तर खूप काही दाखवायचं होतं खरं तर. इथे बघण्यासारखी मग मोहाची झाडं आहेत, मोहाची फुलं कशी वेचून ते लोक त्यांची उपजीविका कशी भागवतात हे दाखवायचं होतं थोडंसं मला. तर इकडचा ना रस्ता एक 18 वर्षापूर्वी मी त्याने 18 ते 19-20 वर्षापूर्वी ह्या रस्त्याने. आणि आत्ता मी रस्ता विसरली पण होती थोडा. बाबांची मदत घेतली, बाबांनीही तयारी दर्शवली की बाबा म्हटले मी येतो मला रस्ता दाखवण्यासाठी. तर मग बाबांना म्हणलं धन्यवाद बाबा, तुम्ही आमच्यासाठी वेळ दिल्याबद्दल. खरं पण काही नाही, अशी माणसं आता पुणे होणं नाही. मग आता बाबा म्हटले तुम्हाला मस्त की आम्ही आता रस्त्याला पोचून देतो. मग रस्त्याला पोचले की मात्र प्रवास व्यवस्थित होईल. आणि आपण बघू शकता असा निसर्ग कसा सुंदर आहे बघा. शेतं सगळी इकडे ओसाड पडलेली आहेत, पाणी सोर्स नसल्यामुळं फक्त मजुरी. तर इथे आम्ही पुतणीकडे आलेलो, पण ती गेलेली आहे कामाला, त्याच्यामुळे ती आता संध्याकाळी 7-7:30पर्यंत घरी पोहोचेल. पण आम्हाला काही थांबायच्या उद्देशाने आम्ही आलेलो नव्हतो, त्याच्यामुळे आम्ही काही थांबलेलो नाही. पेशंटला बघितलं, भेटलो, छोटासा घाऊ दिला आणि निघालो. पाय जर घसरलं ना तर घसरगुंडीच होऊन खाली येईन मी. आहे चालली बाबा चालली असं बघा. तर पाणी सोर्स नसल्यामुळं मग जमीन वगैरे फक्त भातशेती होते. भातशेती झाल्यानंतर काही निघत नाही शेतीमध्ये. मग पुन्हा साळीच्या रोपांचीच तयारी. हे बघा अशी भाजणी केलेली आहे. हे जे इथे दिसते ना ती थोडीशी भाजणीची तयारी, पालापाचोळा गोळा करून बेडवाप्यासाठीची तयारी. काटे कुठे नाही आहेत, पण अशी रानची वाट आहे. आणि बाबा मस्त स्ट्रॉंग आहे, त्याच्यामुळे बाबाने मस्त आमचा प्रवास केलेला आहे. बाबाचे खूप आभार मानले. आणि करवंद बघा मस्त की करवंद लागलेली आहेत. आणि कोकणची करवंद फार गोड. काळी मैना, बघूया एक दिवस मी पुन्हा येणार आहे. आणि हे पहा, ही आहे यांची उपजीविका. बरेचशी कुटुंब या झाडावर उपजीविका साधतात. आत्ता आम्ही लागलेलो आहोत रस्त्याला, आणि रस्त्याला लागल्यावर आमचा आनंद आता द्विगुणित होणार आहे, कारण रस्त्याला कसं चालता येणार आहे. बाबा म्हणतात चला पटापट. बाबा वाघ नाही आहे ना? मग जाऊ द्या, मग काय भीती नाही. आमच्याकडं आहे ना वाघ, आमच्याकडं वाघ आहे. आता मस्त रस्त्याला लागलेलो आहोत, त्याच्यामुळे आता चालण्याची काही टेन्शन नाही. तिकडे असं दगडगोट्यांमधून चालायचं होतं, पण बाबांनी आम्हाला इकडनं आणलं. मला थोडंसं लॉंग कट झाला, पण चला लॉंग रुटीन आहे तर चालतं आहे. म्हणजे आम्हाला चालता तरी आलेला आहे. तर आजचा असा हा प्रवास, अशी ही धावपळ. तर चला आता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. सॉरी फॅमिली, आवाज थोडा कमी झालेला आहे, प्लीज तुम्ही समजून घ्यायचं की मी नेहमी कामात असतानाच व्हिडिओ बनवते. आता खूप थकली आहे.